इतिहास 5 भिक्खू दीक्षित करून 6वा यशचा तो सहवास. आषाढी पौर्णिमेला पावसाची सुरुवात बघून पाटील एकाच जागी राहून धम्मदेसना द्यावी. त्यालाच म्हणतात वर्षावास, त्यालाच म्हणतात वर्षावास. 5 भिक्खू दीक्षित केले दिली दीक्षा तथागताने. दीक्षा तथागताने, दीक्षा तथागताने. झाले प्रभावित प्रसंग पाहून, झाले प्रभावित प्रसंग पाहून सारे एक मताने. झाले सारे एक मताने, झाले सारे एक मताने. सच्ची मोहब्बत छुपाए छुप नहीं सकती. हेलो, लक्ष असावं. क्या सच्ची मोहब्बत छुपाए छुप नहीं सकती. आगे आगे बढ़ेगी ये जनता, कहीं रुक नहीं सकती. और ये भीम की गर्दन है, गौतम के सिवा कहीं झुक नहीं सकती, कहीं झुक नहीं सकती. 5 भिक्खू दीक्षित केले दिली दीक्षा तथागताने. दीक्षा तथागताने, दीक्षा तथागताने. झाले प्रभावित प्रसंग पाहून सारे एक मताने. सारे एक मताने, सारे एक मताने. शीलतेचा बंधुत्वाचा, शीलतेचा बंधुत्वाचा झाला इथे प्रयाण. एका जागी, एका जागी, एका जागीच तो सहवास, त्याला म्हणती वर्षावास. एका जागी तो सहवास, त्याला म्हणतात वर्षावास. एका जागी तो सहवास, त्याला म्हणतात वर्षावास. एका जागी तो सहवास, त्याला म्हणतात वर्षावास. बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथाचं वाचन करतो. मन असं प्रसन्न होऊन जातं की नाही माय मावल्यानो, होतं की नाही. एका आषाढी ते अश्विन पर्यंत नोंद याची घ्यावी. एका भिक्खूने एका विहारी धम्मदेसना द्यावे. माणुसकीचा, माणुसकीचा, समानतेचा, माणुसकीचा, समानतेचा
सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आपण पाहता आर के भटकर युट्यूब चॅनल. आर के भटकर युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. यानंतर आजच्या या वर्षवास परवानगी प्रवचन मालिका आपण अमरावती मुंबईवरून जे आपल्याला आदेश मिळाले आणि त्या आदेशाचं पालन करत ही वर्षवास परवानगी प्रवचन मालिका आपण सर्व जिल्ह्यामध्ये सर्व राज्यामध्ये आपण राबवत आहे. आणि ही प्रवचन मालिका आपल्या लुंबिनी बुद्धविहारामध्ये आपण राबवत आहे. दरवर्षीप्रमाणे सुद्धा आपण दरवर्षी रीतसररित्या आपल्याला या ठिकाणी उद्घाटन करायचं आहे. आणि आजच्या उद्घाटिका आदरणीय प्रेमिलताई शेट्टे मॅडम, अमरावती जिल्हा महानगर अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांना विनंती करतो. तसेच उपवचन मालिकेचं रीतसररित्या उद्घाटन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. म्हणून या ठिकाणी आजचा विषय आहे आषाढ पौर्णिमा विश्वगुरु तथागत भगवान गौतम बुद्ध या विषयावर आजचे प्रवचन करतील आदरणीय सुरेश दहाटे सर. जगातील प्रथम शास्त्रज्ञ तथा चक्रवर्ती सम्राट अशोक, आमचे मुक्तिदाते विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या महान रत्नांना सर्वप्रथम मी वंदन करतो. अर्थात वर्षापासून सुरुवात आणि या वर्षात ज्या माध्यमातून हा कार्यक्रम सुरू आहे त्या भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर भीमरावजी यशवंतराव आंबेडकर साहेब, राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याही झंझावती कार्याला मी वंदन करतो. आणि आजच्या या प्रवचन मालिकेचे अध्यक्ष आदरणीय बोधिसत्वताई, उद्घाटक भारतीय बौद्ध महासभेचे अमरावती जिल्ह्याच्या महानगराचे अध्यक्ष आदरणीय प्रेमिलताई शेंडे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक तथा नांदगाव खंडेश्वर निरीक्षक आदरणीय मांडव दरेसर, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा कार्यालय सचिव आदरणीय शेट्टे सर, त्याचबरोबर अमरावती जिल्ह्याचे जिल्हा संघटक आदरणीय भटकर सर, नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय खंडारे सर यांना सर्वप्रथम मी जयभीम करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित आणि उपासिका यांना सुद्धा मैत्रीपूर्ण जयभीम. तो विषय आहे विश्वगुरु तथागत भगवान गौतम बुद्ध. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे. तथागत गौतम बुद्ध हे एक विश्वगुरु होते. पहिले शास्त्रज्ञ तसेच संस्थापक असे हे तथागत गौतम बुद्ध यांचा हे झाला. राजा शुद्धोधन आणि राणी मायादेवी यांच्या पोटी हा राजकुमार
ज्याचं नाव सिद्धार्थ आहे, अशा या महामानवाचा जन्म झाला. त्यासाठी आपलं पूर्ण आयुष्य खर्चित जगलं. म्हणून या महामानवांनी तथागतांनी 4 आर्य सत्य मानवाच्या कल्याणासाठी सांगितलेले आहे. आता ते 4 आर्य सत्य म्हणजे कोणतं? तर माणसाच्या जीवनामध्ये दुःख आहे. तथागतांनी सांगितलं आहे की दुःख आहे माणसाच्या जीवनामध्ये. काय आहे? दुःख आहे. दुःखाचे काही कारण असते. दुःख होते त्याला काही कारण असते. आणि दुःख निवारण, त्या दुःखाचं कसं निवारण करता येईल? चौथा आर्य सत्य आहे दुःखाचे निवारण करण्यासाठी मार्ग. त्याला निवारण करण्यासाठी कोणता मार्ग आहे? तर मनुष्य हा दुःखमय आहे. माणसाचा जेव्हा जन्म होतो तेव्हा जेव्हा बाळ जन्माला येते तेव्हा ते रडते, आईला वेदना होतात. म्हणजे त्यावेळेस सुद्धा एक दुःख होते. दुःखाचे अनेक प्रकार आहेत. जन्मता दुःख, आजारपणाचे दुःख. माणसाला आजार झाला की माणूस काय होतो? दुःखी होतो. म्हणून तथागतांनी त्यावर संशोधन केलं की कारण दुःखाला काही कारण आहे, ते निवारण करता येते. तर त्या आर्य अष्टांग मार्ग. कारण तथागत हे काय? विश्वगुरु आहे, जगातील पहिले शास्त्रज्ञ. या शास्त्रज्ञांनी मानवाच्या दुःखाचे कारण शोधून आपण सुखी कसं व्हावता येईल आणि त्याच्यासाठी कोणता मार्ग आहे, तर तो मार्ग म्हणजे आर्य अष्टांग मार्ग. मार्गामध्ये तथागत महत्वाचा मार्ग सांगितला म्हणजे तो आहे आर्य अष्टांग मार्ग. काबा आहे. म्हणून तथागतांनी सांगितलेला जो मार्ग आहे तो मार्ग आपल्याला अवलंबायचा आहे. कोणता मार्ग आपल्याला जायचा आहे? उदाहरणार्थ विनयाची तार. मध्यम मार्ग म्हणजे काय? मग त्यासाठी मध्यम जो मार्ग आहे की ज्यामध्ये तो तुटणार नाही आणि या तारेचा स्वर सुद्धा सुमधुर येईल, अशा मध्यम मार्गाचा तथागताने आपल्याला उपयोग करण्यास सांगितला. 2 अंग आहे. प्रज्ञा म्हणजे काय? ज्ञान. प्रज्ञा म्हणजे काय? ज्ञान. आपल्याला जे ज्ञान मिळते त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनामध्ये कसा करायचा की सम्यक दृष्टी. तथागताने सम्यक दृष्टी. सम्यक म्हणजे काय? चांगली. दृष्टी म्हणजे काय? पाहणे. चांगल्या दृष्टीने पाहणे. तथागत हा मध्यम मार्ग आहे, चांगल्या दृष्टीने पाहणे. सम्यक संकल्प. संकल्प म्हणजे आपण काहीतरी ठरवतो. विचार, एक चांगला विचार, सम्यक चांगला विचार. मनामध्ये आपल्या अनेक वाईट विचार येतात आणि हे वाईट विचार न आणता त्याऐवजी दया, करुणा, प्रेम आणि त्याग यासारख्या चांगल्या गोष्टीचा संकल्प करणे. या वर्षवासाच्या कालावधीमध्ये जे प्रवचनकार आहे शृंगारे भाऊ तुम्हाला चांगले मार्गदर्शन करणार आहे, बुद्धाचा धम्म समजावून सांगणार आहे, आपल्याला आचरणात आणायचा अंगीकारायचा आहे. म्हणून या सम्यक संकल्पामध्ये आपल्यामध्ये जे वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टी करायच्या नाही, चांगल्या गोष्टी करायच्या. चांगल्या गोष्टी कोणत्या? तर दया, करुणा, प्रेम आणि त्याग ह्या गोष्टी आपल्याला आचरणात आणायच्या. 4 आर्य सत्यामध्ये शील. शील म्हणजे काय? योग्य आचरण आणि सदाचार. योग्य चांगले आचरण असले पाहिजे,
आणि त्याचा उपयोग दुसऱ्याला सुद्धा झाला पाहिजे. वाचा म्हणजे वाचा कशाची पाहिजे, चांगली असली पाहिजे. आपलं बोलणं कसं असलं पाहिजे, चांगलं. त्यांचा शिवीगाळ करणे, वाईट, कोणाचे मन दुखवणारे शब्द नको, खोटे बोलणे, गोष्टी आचरणात आणणं आपल्याला आवश्यक आहे. त्याच्यानंतरचा एक मार्ग आहे ते सम्यक कर्म. सम्यक कर्म म्हणजे चांगले कार्य. सम्यक कर्म म्हणजे चांगले मद्य यापासून सुद्धा दूर राहिले. तंबाखू, गुटखा ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टीपासून आपण दूर असलो पाहिजे. विषयाला दूर राहायचं आहे. उपजीविका म्हणजे कमाई करतो ना आपण, जीवन जगासाठी कामाला जातो रोज, कारण घरी मुलं बाळ आहेत त्यांना, तर त्याचे फळ त्याला मिळणारच. वाईट मार्गाने जर त्यानं कमाई केली तर त्याचे फळ त्याला मिळणार, चांगले फळ मिळतील. वाईट मार्गाने जर केले तर त्याला वाईट फळे मिळतील. हे जीवन त्याचं मन दुखवता येणार नाही, कारण आपण जर चांगलं, मग चांगला मार्ग कोणता आणि वाईट मार्ग कोणता मला सांगितलं आहे. वाईट म्हणजे काय, शरीराचे असतात, सुटी झालं, चाकू झाला. मार्ग आहे तो मार्ग आहे समाधी. समाधी म्हणजे काय, मनाचे नियंत्रण व एकाग्रता. समाधी आपण विपश्यना करतो, बरेच लोक करतात ना. या मनावर काय पाहिजे, आपलं नियंत्रण असलं पाहिजे. आपला जो श्वास आहे त्या श्वासावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे आणि त्यामुळे आपली एकाग्रता टिकून राहते. नाही तर मग आपली विपश्यना चालू आहे. मनाचे नियंत्रण आणि एकाग्रता टिकून करायला, मनात निर्माण होणारे वाईट विचार रोखण्यासाठी आपल्यामध्ये चांगले विचार येणे महत्वाचे आहे. कारण आपण जेव्हा ध्यानाला बसतो, नकळत वाईट विचार येते. नकळत काही देणं घेणं नसते त्या गोष्टीशी, भलत्याच गोष्टी येतात. हे वाईट विचार मनामध्ये येऊ द्यायचे नाही, ते काढून टाकायचे आहे. म्हणून आपल्यामध्ये चांगले विचार रुजवणे महत्वाचे आहे. हे आपले यशस्वी होऊ शकते. स्मृती म्हणजे आठवण. स्मृती म्हणजे आठवण. आपल्या शरीराच्या मनाच्या आणि भावनेच्या प्रत्येक हालचालीबद्दल जागृत असणे आवश्यक आहे. भविष्यामध्ये, भूतकाळामध्ये आपण फुकट त्या गोष्टीचा विचार करतो. जगा, वर्तमान काळात कसं जगायचं यावर विचार करा आणि जागृत राहा. झालेल्या गोष्टी विसरा. भूतकाळात गेलेला जो आहे तो विसरा. येणारा काळ आहे भविष्य, वर्तमान काळ. मनाला विचलित होऊ न देता, आपल्या मनाला कुठेही विचलित न होऊ देता एकाग्र करणे, ध्यानाच्या माध्यमातून मन शांत आणि स्थिर आणि निर्मळ बनवणे या समाधीतून शक्य होते, साध्य होते. अशा या आर्य अष्टांगिक मार्गाचे जर पालन केले तर माणसाचे दुःख मुक्त होऊ शकते असे तथागत सांगतात. चांगल्या गोष्टी करू शकतो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. आपण शांततेनं, एकाग्रतेनं, नीट लक्ष देऊन ऐकलं. मी सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद देतो, आभार मानतो. येथे सांगतो. जय भीम. नमस्कार.